सगळेजण आलेच का? ओके, चला. काहीच मिनिटांमध्ये आपल्याला आपली चर्चा सुरू करायची. मी सगळ्यांचं आपल्या आजच्या चर्चेत पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. चलो, लवकरच आपली चर्चा आता सुरू होईल. एका मिनिटात. समरूपता या प्रकरणावर आज आपल्याला चर्चा करायची. बाकी आपली बरीचशी मुलं येत आहेत, तोपर्यंत आपण वाट बघूयात काही मिनिटं सगळ्यांची. ओके, चला. आले का सगळेजण? या 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 आजचाच दिवस फक्त 9 वाजता आहे. उद्यापासून 8 वाजता लेक्चर, कारण ह्या आठवड्याभरामध्ये मी जरा बाहेर होतो, थोडासा बाहेर कामानिमित्त जरा गडबड होती. पण पुढच्या उद्यापासून दररोज संध्याकाळी लेक्चर जे आहे आपलं ते असणार आहे 8 वाजता. ओके, फक्त आजच्या दिवस जरा विषय जरा लेट आहे, परंतु उद्यापासून आपलं लेक्चर जे आहे ते 8 वाजता सुरू होणार आहे. चला, आता सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा आवाज सगळ्यांना ऐकायला येतोय का? यस यस यस, हाय हॅलो सगळ्यांना. माझा आवाज सगळ्यांना येतो ऐकायला? ओके. तर बघा मित्रांनो, माझा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचत असेल या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत की आज आपण समरूपता या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. समरूपता मित्रांनो, समरूपता नाम तो सुना होगा. समरूपता म्हणजे काय, या शब्दाचा नेमका काय अर्थ तो आपण पहिला समजून घेतला पाहिजे. काय बाबा? समरूपता. समरूपता, सम म्हणजे सारखा, सारखा तोच नाही, सारखा. आपण एकरूप हा शब्द पण बघितला असेल. एक रूप, एक तारी संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनात नालो, असं एक गाणं होतं. एकरूप, एकरूप म्हणजे एकदम जुळणार. उदाहरणार्थ कसं बघा, एकरूप म्हणजे समजा मी हा एक त्रिकोण काढला एबीसी, ज्याचं नाव आहे ए बी आणि सी. दुसरा एक त्रिकोण आहे ज्याचं नाव आहे पी क्यू आर. एबीसी ची ही बाजू 5 सेमी, पी क्यू आर ची बाजू 5 सेमी, ही 6, ही 6, ही 7, ही 7. सगळ्या बाजू पण एकरूप आहेत आणि दोन्ही त्रिकोण एकमेकांवर ठेवले तर तंतोतंत बसणार आहेत. दोन्ही त्रिकोण एकमेकांवरती ठेवले तर तंतोतंत बसणार, त्याला आपण म्हणू शकतो एकरूप. माझ्या हाताचे दोन्ही पंजे असे तंतोतंत बसतात, म्हणजे दोन्ही पंजे एकरूप झाले. त्याचबरोबर मित्रांनो, माझ्याकडे एक पुस्तक आहे. आता कुठलंही असू द्या पुस्तक, या पुस्तकाची जर का मी प्रत्येक पानं बघितली, नवीन पुस्तक आहे, काय सुगंध येतोय नव्या पुस्तकाचा. नवीन पुस्तकाचा सुगंध हा लय भारी असतो. पहिला पाऊस, पहिली शाळेचा पहिला दिवस आणि नवीन पुस्तकाचा सुगंध, वा. मातीचा पण सुगंध छान, नवीन पुस्तकाचा सुगंध पण छान. ओके, सुरुवात नवीन असते, पुस्तकाची पण नवीन, पावसाची पण सुरुवात नवीन असते, शाळेची पण नवीन असते. तर एकंदरीत एकरूप म्हणजे त्या पुस्तकाची सगळी पानं एकरूप आहेत. असे नाही की एक पान खूप मोठं एक पान छोटे, ती एकरूप आहेत, एकमेकांशी तंतोतंत अशी जुळणारी आहेत, ती एकरूप आहेत. आपण जर उदाहरणार्थ आता समजा आपण शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा अजून बरीचशी एकरूपतेची दुकान आहे. उदाहरणार्थ संतूर साबण एक वडी ठेवलेली असते दुकानामध्ये, तर बाकी सगळे संतूर साबण सारखेच असतात, एकरूप असतात एकमेकांशी. ससा साबण एकरूप, जे काही असेल प्रोडक्ट एकरूप असतात, तर त्याला आपण म्हणतो एकरूपता, म्हणजे तंतोतंत एकावर एक फिट होणार आहे. आता दुसरा मुद्दा आपण बघितला, समरूपता म्हणजे का. समरूप आणि एकरूप मध्ये खूप मोठा फरक आहे. समरूप म्हणजे कसं बघा, तुम्ही फोटो काढायला गेला असेल कधी, पासपोर्ट साईज फोटो काढायला फोटोच्या दुकानात तुम्ही गेला असाल, आणि त्या फोटोच्या दुकानामध्ये फोटो लावलेले असतात. सगळ्यात पहिली गोष्ट एक मोठा फोटो असतो. अरे बाबा, चॅट नंतर करा रे, काय प्रश्न असेल तर विचारा, उगाच टाइमपास हाय हॅलो गप्पा मारू नका. ओके, आवाज येतोय, व्हेरी गुड. डबल आवाज येतोय, कुणाला डबल आवाज येतोय बाबा? सगळ्यांना डबल आवाज येतोय. भाई साहब ये क्या है सर, बताते जाओ 9 बजे के क्लास है सर. आज 9 वाजता आहे, बाकी उद्यापासून. आवाज सगळ्यांना डबल येतोय काय? भाई ये क्या हो रहा है, आवाज डबल क्यों आ रहा है? एकच मिनिट, आपण डबल आवाजाला नाही येत. अरे काही मुलांना डबल येतोय, काही मुलांना डबल नाही. एक मिनिट, जरा आपण थोडासा चेंज करून बघू, जरा काहीतरी विषय थोडासा. आता कसा येतो आवाज बघा, आता येतो का व्यवस्थित सगळ्यांना? ओके, चला, सगळ्यांना आवाज व्यवस्थित येत असेल अशा मी अपेक्षा. डबल येतोय आवाज? डबल येतोय का? नाही येत डबल. अरे ज्यांना डबल येतोय त्यांनी काय करा माहितीये का, एकदा स्क्रीन बॅक होत आहे, स्क्रीन ब्रेक होत आहे. अरे कशी काय स्क्रीन पण ब्रेक कशी काय व्हायला लागली बाबा? आवाज डबल व्हायला लागलाय, स्क्रीन ब्रेक व्हायला लागली. भाई साहब ये बहुत गडबड आहे, एकदा चेक करू.
स्क्रीन ब्रेक होते का बघूया. स्क्रीन डबल आवाज नाही येत. अरे नाही येत डबल आवाज. तुम्हाला कसा डबल आवाज येतोय? मी जरा स्क्रीनचं चेक करतो. काही मुलांना स्क्रीन जी आहे ती ब्लिंक होताना दिसते. बघूयात मला मी चेक करतो. स्क्रीन कशी दिसते. ओके चला. हा स्क्रीन पण व्यवस्थित दिसते. बघा ज्या मुलांची आता स्क्रीन थोडीशी हे होत आहे ब्लिंक होत आहे त्यांनी जरा चेक करा आपला मोबाईल जो आहे. हा ओके चला आपण सुरू करूयात. आपल्या मोबाईलवरती जरा इंटरनेटचं कनेक्शन जरा चेक करा. ओके बघा या ठिकाणी आता समरूपता म्हणजे काय. आता तुम्ही फोटोच्या दुकानात गेला तर एक फोटो असतो बरोबर. त्या फोटोच्या दुकानावर काचवरती असे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो लावलेले असतात बरं का. हा काचवरती असे फोटो लावलेले असतात. पहिला एक फोटो सेम तोच फोटो दुसरा छोटा असतो. तोच सेम फोटो तिसरा छोटा असतो. तोच सेम फोटो अजून छोटा असतो. अशा प्रकारे एकच फोटो असतो एकाच हिरोचा किंवा एकाच हिरोईनचा. एक मोठा फोटो असतो तोच फोटो छोटा, तोच फोटो अजून छोटा, तोच फोटो अजून छोटा. सगळे फोटो सेम आहेत. फक्त एक मोठा एक छोटा 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 म्हणजे सगळे फोटो एकमेकांना समरूप आहेत. कसे आहेत एकमेकांना समरूप आहेत. त्याचबरोबर बघा एखादी बिल्डिंग बांधायची असते. एखादा बिल्डर येतो आणि बिल्डर येण्याच्या अगोदर तो बिल्डिंगचं एक मॉड्यूल आणतो. बिल्डिंगचं मॉड्यूल म्हणजे छोट्या छोट्या तो बिल्डिंग बनवतोय. बघा ही अशी आमची बिल्डिंग असेल, इथे एक बिल्डिंग असेल, इथे एक बिल्डिंग असेल, इथे एक बिल्डिंग असेल, या 3 बिल्डिंग आहे. मध्ये स्विमिंग पूलचं पण चित्र असतंय, मध्ये रस्ता बिस्ता असतोय, सगळं मॉड्यूल असतो. आणि नंतर प्रत्यक्षात तशीच्या तशी बिल्डिंग उभी राहते. आता ती उभी राहिलेली बिल्डिंग आणि हे बिल्डिंगचं मॉड्यूल हे एकमेकांशी कसं असतं समरूप असतं. म्हणजे याला आपण म्हणतो समरूपता. सारखं दिसणं. किंवा कधी कधी बघा तुम्ही काही काही घरामध्ये किंवा तुमच्याच कोणाच्या तरी घरामध्ये फुलपाखरं माहितीये का फुलपाखरू लावलेले असतात. एक मोठं फुलपाखरू असतं अशा प्रकारे. ओके त्याच्यानंतर तेच फुलपाखरू एकदम छोटं असतं. तेच अजून छोटं फुलपाखरू. अशी फुलपाखरं लाईनीत असतात. एक मोठं फुलपाखरू, एक छोटं 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 अजून छोटं. अशी 3-4 फुलपाखरं अशी असतात. ती ठेवलेली असतात. एक मोठं असतं, एक छोटं असतं, अजून छोटं अजून छोटं. ही सगळी एकमेकांशी समरूप असतात. तर आज आपण या समरूपता या प्रकरणावर चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढं. आता बघा याच्यामध्ये काही गुणधर्म आहेत. 2 त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हा पहिला गुणधर्म आहे. तर हा गुणधर्म समजून घेण्याच्या अगोदर बघा एक गोष्ट लक्षात घ्या. आता मी तुम्हाला एक त्रिकोण काढतो. हा बघा एक त्रिकोण आहे ज्याला आहेत 3 कोन असा तो त्रिकोण. सांगा पाहू याचे प्रकार ऐकणार कोण कोण. हा आहे एक त्रिकोण. या त्रिकोणाला म्हणतात लघुकोन त्रिकोण. भावड्या मला सांगा या त्रिकोणाचा पाया काय आहे. सांगा कमेंट बॉक्स मध्ये. हाय हॅलो कसा आहे कशी आहे हे सगळं बाजूला ठेवा आणि आता मला सांगा याचा पाया काय आहे. चला सांगा पाया काय आहे या त्रिकोणाचा. पाया काय आहे. पाया 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 सांगा. कुठलाही त्रिकोण असू दे त्या त्रिकोणाला एक पाया असतो एक उंची असते. कोण बाबा पाया बीसी. बीसी कोण म्हणते बीसी. वा 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 या ठिकाणी पहिलं उत्तर दिलेलं आहे प्रणालीने. पाया बीसी आला. बीसी 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 पाया बीसी आहे. आणि उंची कोण आहे बाबा. उंची 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 सांगा 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 लवकर लवकर झटपट पटापट उत्तर द्या खटाखट. पाया आहे बीसी उंची आहे एडी. याचा पाया जो आहे बीसी उंची आहे एडी उंची आतमध्ये. आता दुसरा एक त्रिकोण काढतो मी. काटकोन त्रिकोण आहे बघा किती छान. सगळ्यात मोठी बाजू म्हणजे कर्ण तो महान. याचा एक कोन असतो काटकोन म्हणून याला म्हणतात काटकोन त्रिकोण. भावड्या हा जो काटकोन त्रिकोण याचा पाया काय आहे भाऊ. याचा पाया सांगा आता लिहा चॅट बॉक्स मध्ये. याचा पाया आहे क्यू आर आणि याची उंची आहे पी क्यू. ओके आता तिसरा एक त्रिकोण आपण या ठिकाणी काढू. विशाल कोन त्रिकोण आहे लई तो महान. याचा एक कोन विशाल कोन असतो मित्रांनो. एक कोन विशाल कोन 90 मापापेक्षा जास्त. आता मला सांगा हा त्रिकोण आहे एक्स लक्स आणि मेडिमिक्स आणि इथं आहे एम. बघा हा जो विशाल कोन त्रिकोण आहे एक्स वाय झेड याचा पाया काय. एक्स वाय झेड या त्रिकोणाचा पाया आहे वाय झेड आणि याची उंची आहे एक्स एम. तुम्ही नीट लक्षात घ्या. हा जो त्रिकोण एबीसी आहे एबीसीचा विचार केला तर एबीसीचा पाया पीसी उंची एडी त्रिकोणाच्या आतमध्ये आहे. लघुकोन त्रिकोणाची उंची त्रिकोणाच्या आतमध्ये असते. हा दुसरा त्रिकोण एक काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणाचा पाया आहे क्यू आर उंची आहे पी क्यू. ओके पाया क्यू आर उंची आहे पी क्यू. याचा पाया तर खालीच आहे पण उंची आहे ती त्रिकोणाचीच एक बाजू आहे. हिथं जर बघितलं तर पाया आहे वाय झेड आणि उंची आहे एक्स एम. पाया वाय झेड उंची एक्स एम. याची उंची आहे त्रिकोणाच्या बाहेर.
आता यांची क्षेत्रफळ काढू भावांनो. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? बघा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय? तुम्ही बघितलं हाय. 5वी 6वी 7वी 8वी 9वी पर्यंत हेच चाललं मित्रांनो. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय सांगा बरं? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. काय? त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. मग इथं लिहायचं 1/2 गुणिले एबीसीचा पाया बीसी, उंची एडी, बीसी गुणिले एडी. ठीक आहे, हे कोणाचं सूत्र झालं? त्रिकोण एबीसीचं सूत्र, पाया बीसी गुणिले उंची एडी, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. तसंच आता पीक्यूआरचं सूत्र काय बाबा? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. पीक्यूआरचा पाया काय? हे बघा क्यूआर. पीक्यूआरचा पाया आहे क्यूआर. मग इथं लिहायचं 1/2 गुणिले क्यूआर गुणिले उंची काय बाबा दिसते इथं? पीक्यू गुणिले उंची दिली पीक्यू. ओके. आणि तिसरा हा त्रिकोण आहे त्रिकोण एक्स वाय झेड. एरिया ऑफ त्रिकोण एक्स वाय झेड. एक्स वाय झेडचा पाया काय? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. 1/2 गुणिले एक्स वाय झेडचा पाया आहे वाय झेड. एक्स वाय झेडचा पाया आहे वाय झेड आणि उंची आहे एक्स एम. उंची आहे बाबा एक्स एम. तर मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. ओके. आता तुम्हाला हे तर माहिती आहे, हे लय सोपा विषय. हा 4थी 5वीचा विषय. आता आपण 10वीचा विषय सुरू करू भावड्या. आता आपण एक प्रयोग करू. बघा मित्रांनो, आयुष्यात गणितात आणि विज्ञानमध्ये प्रयोग लय महत्वाचे. शिक्षणामध्ये प्रयोग लय महत्वाचे. प्रयोगाशिवाय शिक्षण अजिबात नाहीये. म्हणजे प्रयोग असेल तिथं शिक्षण आहे. प्रयोगामधूनच बरेचसे नवीन संशोधन होतात, नवीन शोध लागतात, नवीन माहिती मिळते. त्याच्यामुळे शिकण्यामध्ये प्रयोग महत्वाचा आहे. शिक्षणातून प्रयोग वजा केला तर शिक्षण आहे शून्य. त्याच्यामुळे प्रयोग अतिशय महत्वाचा. आता एक प्रयोग करू. आपण काय करू? हे जे दोन एबीसी आणि पीक्यूआर माझ्याकडे बाबा हे दोन त्रिकोण आहेत ना, इथं लिहू एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले, बघा एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर. एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर आपण या ठिकाणी लिहू. आता एबीसी भागिले पीक्यूआर म्हणजे मी काय केलंय? एबीसी भागिले पीक्यूआर म्हणजे विषय कसा आहे? या दोन त्रिकोणांचं क्षेत्रफळ आणि त्यांचा भागाकार. क्षेत्रफळ आणि त्यांचा भागाकार. भागाकार म्हणजे काय बाबा? क्षेत्रफळ आणि त्यांचा भागाकार म्हणजे काय? गुणोत्तर. अशी आडवी रेषांना समजायचं गुणोत्तर आहे. म्हणजे इथं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचा गुणोत्तराचा इथं विषय. मग आता एबीसी याचं क्षेत्रफळ काय बाबा? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. माहिती लिहायचं बरोबर 1/2 गुणिले बीसी गुणिले एडी, बीसी गुणिले एडी भागिले पीक्यूआरचं क्षेत्रफळ काय? 1/2 गुणिले पीक्यू गुणिले क्यूआर. 1/2 गुणिले क्यूआर गुणिले पीक्यू. चला लिहिलं. आता भावड्या तू मला सांग, या दोघांमध्ये कोण आहे कॉमन, कोण आहे समान? त्याला काढायचं. त्याला म्हणायचं भावड्या तू आहे समान, तू जा बाजूला. ओके. तर आता आपण एक काम करू. चिमणी उडाली, कावळा उडाला, 1/2 पण खटक्यान उडाला आणि गेला निघून बाहेर. तो गेला. मग भावड्या आता राहिला कोण? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी छेद एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर 1/2 1/2 उडाले. राहिलं काय बाबा? बीसी गुणिले एडी आणि खाली राहिलं क्यूआर गुणिले पीक्यू. अरे बाबा 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 काय झालंय? विषय झाला गंभीर. सर आहे खंबीर. तर बघा आता झालंय कसं? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पीक्यूआर बरोबर बीसी गुणिले एडी भागिले क्यूआर गुणिले पीक्यू. आता बीसी आणि एडी काय आहे? बीसी आहे पाया, एडी आहे उंची. म्हणजे वर आहे पाया गुणिले उंची. आणि इथं बघा पीक्यूआरचा जर विचार केला, क्यूआर आहे पाया, पीक्यू आहे उंची. क्यूआर आहे पाया, पीक्यू आहे उंची. म्हणजे बीसी आणि एडी वरच्या त्रिकोणाचा पाया आणि उंची आहे. पीक्यूआर मध्ये खाली जर क्यूआर आणि पीक्यूचा विचार केला तर तो खालच्या त्रिकोणाचा पाया आणि उंची आहे. म्हणजे वर पाया गुणिले उंची आहे वरच्या त्रिकोणाची आणि खाली खालच्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची आहे. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची येतं. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं जे गुणोत्तर आहे
ते कसं येतं, त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. कसं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढं असतं. म्हणजे तुम्हाला जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर असं विचारलं तर 1/2 लिहायचं नाही. काय लिहायचं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. काय लिहायचं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. लक्षात ठेवायचं, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर बरोबर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. गाणं म्हणायचं, हे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. सेम इंग्लिश मध्ये बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट, बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. ओ माय गॉड. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मी बाजूला होतोय, याला तुम्ही पॉज करून तुम्ही लिहून घेऊ शकता. आपण बाकी आणखी एकदा प्रयोग करून बघूयात. बघा, आता जर का मला कोणी सांगितलं, बाबा तुझ्याकडे दोन आहेत त्रिकोण, एक आहे असा त्रिकोण ज्या त्रिकोणाचं एक नाव आहे पी आहे, क्यू आहे, आर आहे, इथं असा पाया आणि उंची इथं आहे एम, आणि दुसरा एक त्रिकोण कोणीतरी दिला, त्याचं नाव दिलं एक्स, लक्स आणि मेरिमिक्स, एक्स वाय झेड किंवा एल-एम-एन आपण नाव देऊ. थोडंसं आपण नाही, एक्स वाय झेड नाव, डी ई एफ नाव देऊ, डी ई आणि एफ असं नाव देऊ. ओके. आता मला सांगा, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर मला लिहायचं झालं, एरिया ऑफ त्रिकोण, आणि इथं किमती दिल्या, समजा इथं किंमत दिले 10 आणि इथं दिलेली आहे 5, इथं दिले 8, इथं दिलेली आहे 9. चला, असं काहीतरी दिलं आणि सांगितलं या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर काढा. मग आताच तुम्हाला एक सूत्र मी दिलंय, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, वर आहे पी क्यू आर, भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीई एफ. भावड्या, या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं मला काढायचंय गुणोत्तर. काय करायचंय? या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं मला काढायचंय गुणोत्तर. तर ते मी कसं काढणार? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. भावड्या, मी आता सांगितलं ना तुला, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग मला सांग, पी क्यू आरचा पाया काय? पी क्यू आरचा पाया क्यू आर, उंची आहे पीएम, बरोबर क्यू आर गुणिले पीएम लिहिलं, भागिले डीएफ चा पाया काय? ईएफ गुणिले उंची पीई, डीईएफ चा पाया काय? इथे डी आहे बरं का, ईएफ गुणिले उंची आहे डीई. झालं, ओके, लिहिलं. पीक्यूआर चा पाया क्यूआर गुणिले उंची पीएम, आणि त्याचबरोबर डीईएफ चा पाया ईएफ गुणिले उंची डीई. आता किमती लिहून टाक. क्यूआर काय बाबा 10 गुणिले पीएम किती 5, भागिले 8 गुणिले 9, 8 गुणिले 9. 10 आणि 8 दोघांना दोनाने भाग जाईल, 2 पंचे 10, 2 चोक 8, वर काय राहिले 5 5 25, खाली राहिले 9 चोक 36, उत्तर आलं 25 36. अशा प्रकारे उत्तर काढता येतं. आता गणित आपण नंतर बघू, पहिले संकल्पना समजून घेऊ. संकल्पना काय वावड्या? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बरोबर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. भावड्या, लक्षात ठेव, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर असतं पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. ओके, यस. उद्या पण गणित भाग 2. आता सध्या आपण काय करू, गणित भाग 2चं हे प्रकरण संपून टाकू. हे प्रकरण झाल्यानंतर मग विज्ञान एक एक प्रकरण कंप्लीट करू, नाही हे अर्ध राहते ते अर्ध राहते, नुसता टाइमपास होतोय. ओके, आता पुढचा एक गुणधर्म लक्षात घ्या. आता समजा मित्रांनो, एक तुम्हाला मी सांगतो विषय, बघा एक विषय जरा नीट समजून घ्या. समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहे बरं का. आता समजा माझ्याकडे अशा प्रकारे समजा मी त्रिकोण काढलाय, बाई हे असा त्रिकोण आहे बाबू, लय मोठा त्रिकोण झाला बरं का. याचं नाव आहे पी क्यू आर आणि इथं एस आहे. भावड्या, तुम्हाला इथं एक त्रिकोण दिसतोय बरं का. त्रिकोण आहे क्यू आर, पी क्यू आर, ज्याचा पाया क्यू आर आहे आणि उंची पी एस आहे. तसं बघायला गेलं तर इथं फक्त एकच त्रिकोण नाही. नीट बघा, उघडा डोळे बघा नीट, गणिताचं काम होईल फिट. हा 1 नंबरचा छोटा त्रिकोण, 2 नंबरचा एक मोठा त्रिकोण आणि सगळ्यात मोठा त्रिकोण आहे पी क्यू आर. असे 3 त्रिकोण मला या ठिकाणी दिसत आहेत, बरोबर. 1 नंबरचा जो त्रिकोण आहे त्याचा पाया क्यू एस, उंची पी एस. 2 नंबरचा त्रिकोण आहे त्याचा पाया एस आर, उंची पी एस. आणि 3 नंबरचा त्रिकोण आहे पी क्यू आर, याचा पाया क्यू आर, उंची पी एस. ओके, सगळ्यांची उंची पी एस ही समान आहे. आपण आता जो गुणधर्म बघितला, एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले, समजा तुम्हाला जर कोणी गुणधर्म विचारला
एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस भागिले एरिया ऑफ त्रिकोण आर आर पी आर एस बघा पीक्यूएस आणि पीआरएस हे दोन त्रिकोण. पीक्यूएस म्हणजे एक नंबरचा त्रिकोण, नीट बघा, पीक्यूएस म्हणजे एक नंबरचा त्रिकोण आणि पीआरएस म्हणजे 2 नंबरचा त्रिकोण. या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मी कसं लिहितो? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मला सांगा पीक्यूएस चा पाया काय? चला सांगा तुम्ही चॅट बॉक्स मध्ये. पीक्यूएस हा जो त्रिकोण आहे ज्याला मी रंगवतो मस्त छानपैकी, हा जो पीक्यूएस नावाचा जो त्रिकोण दिसतोय पांढऱ्या रंगाने रंगवलेला, त्याचा पाया सांगा. त्याचा पाया गुणिले उंची सांगा. बघा क्यूएस बरोबर, बरीचशी मुलं म्हणतात पीक्यूएस चा पाया आहे क्यूएस बरोबर. मग पाया क्यूएस गुणिले उंची काय? पीएस. पीक्यूएस ची उंची पीएस झालं. त्याचप्रमाणे पीआरएस हा जो विदाऊट रंग न दिलेला जो त्रिकोण आहे, रंग न दिलेल्या त्रिकोणाचा जो पाया आहे तो काय? एसआर बरोबर, पाया आहे एसआर गुणिले उंची काय? उंची पीएस आहे. आता दोन गुणोत्तरामध्ये बघा लक्षात घ्या, पीएस समान आहे. भावड्या चिमणी उडाली, कावळा उडाला, पीएस पण उडाला. आता या दोन त्रिकोणांमध्ये पीएस गेला, मग पीएस गेला, मग गुणोत्तर काय राहिलं? एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू एस भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी आर एस बरोबर पीएस गेला, वर राहिला क्यूएस आणि खाली राहिला एसआर. क्यूएस छेद एसआरच राहिलं मित्रांनो, नीट लक्षात घ्या. क्यूएस छेद एसआर. क्यूएस काय? या छोट्या एक नंबरच्या त्रिकोणाचा पाया आहे आणि एसआर काय? या दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आहे. म्हणजे गुणोत्तर आलं पाया भागिले पाया. काय आलं गुणोत्तर? पाया भागिले पाया. पाया छेद पायाच आलं ना. उंची उडाली, कारण उंची समान होती, ती उडाली. चिमणी उडाली, कावळा उडाला, ही उंची पण उडाली. का? कारण ती समान होती म्हणून ती उडाली. म्हणजे याचा अर्थ समान उंचीच्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. भावड्या इथं दोन त्रिकोणांची उंची समान आहे, मग इथं काय याचं? समान उंचीचे त्रिकोण. समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण जर दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळ काय लिहायचं? पाया भागिले पाया. बघा दोन त्रिकोणांची उंची समान असेल तर क्षेत्रफळ काय लिहायचं? पाया भागिले पाया. तसं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. कसं असतं गुणोत्तर? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं असतं? सॉरी, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. दोघांची उंची समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. समजा आपल्याकडे अजून दुसरे कुठले तरी त्रिकोण आले, इथं नाव दिलं बाबा ए बी सी आणि इथं समजा डी, आणि या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर सांगितलं. एरिया ऑफ त्रिकोण ए बी डी भागिले एरिया ऑफ त्रिकोण ए सी डी यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर सांगितलं. इथं दिलं 10, इथं दिलं 8 बरोबर. आता मला सांगा एबीडी जो त्रिकोण आहे वरचा एबीडी बघा हा, आणि दुसरा जो त्रिकोण आहे पलीकडचा एसीडी, या दोघांमध्ये उंची समान आहे. दोघांचा शिरोबिंदू ए हा एक सामायिक आहे, म्हणजे दोघांची उंची समान. मग उंची समान आता असेल, इथं उंची समान होती, क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय? तर पाया भागिले पाया. मग एबीडीचा पाया काय? एबीडी या त्रिकोणाचा पाया आहे बीडी भागिले खाली एसीडी या त्रिकोणाचा पाया आहे सीडी, बीडी भागिले सीडी. बीडी 10 भागिले सीडी 8, दोघे सुद्धा दोनाच्या पाड्यात, 2 पंचे 10, 2 चौक 8. अशा प्रकारे तुम्ही हा गुणधर्म वगैरे सांगू शकताय. जर दोन त्रिकोणांची उंची समान तुम्हाला दिसत असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर सरळ पाया भागिले पाया लिहायचं. ठीक आहे. आता आपण आणखी एक तुम्हाला गुणधर्म आपण स्पष्ट करूया. डिटेलमध्ये मी सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतोय. बघा दुसरी एक आकृती, आता ही जरा नीट बघा. बघा या आकृतीमध्ये जरा नीट ऑब्झर्वेशन करा. ए बी सी आणि हा सी आहे हे, आणि त्याच्यानंतर डी. ओके, इथं 90, इथं 90. आता आणखी इथं दोन त्रिकोण आहेत बघा. एक त्रिकोण आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी आणि दुसरा त्रिकोण एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी डीसीबी. ओके, एबीसी म्हणजे बघा हा त्रिकोण पांढऱ्या रंगाचा त्रिकोण दिसला एबीसी. आता ह्या एबीसी त्रिकोण आहेत आणि दुसरा त्रिकोण काय? डीबीसी. त्याला आपण बाबा पोपटी रंग देऊ. हा डीबीसी दिसला का? डीबीसी हा त्रिकोण. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण काय म्हटलं होतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग एबीसीचा पाया काय? बीसी आणि उंची आहे एबी, बीसी गुणिले एबी. त्याचप्रमाणे डीसीबीचा पाया पण बीसी आणि गुणिले उंची काय? सीडी. आता इथं काय काय कट होईल? इथं बीसी कट होईल. बीसी हा पाया कट झाला,
मग काय राहिलं बाबा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डी सी बी बरोबर एबीसीचा पाया आहे एबी आणि इथं राहिलं भागिले सीडी. बघा एबीसीची उंची या ठिकाणी एबी घेतली आणि सीडी काय दुसऱ्या त्रिकोणाची उंची, उंची भागिले उंची आलं. इथं गुणोत्तर काय आलं बाबा, उंची भागिले उंची, म्हणजे एबी छेद सीडी आलं. एबी भागिले सीडी म्हणजे उंची भागिले उंची. का उंची भागिले उंची आलं, पाया कट झाला म्हणजे पाया समान होता. या दोन त्रिकोणात पाया समान होता म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची आलं. आणि या त्रिकोणाचं काय बाबा, उंची समान होती म्हणून क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया आलं. इथं समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण बघा म्हणजे दोन, बघा 3 गुणधर्म नीट लक्षात घ्या. पहिला गुणधर्म, एक मिनिट, पहिला गुणधर्म काय आहे, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. दुसरा गुणधर्म, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, पाया भागिले पाया, आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय, उंची भागिले उंची. ओके, 3 गुणधर्म तुम्हाला समजले असतील. आता आपण प्रत्यक्षात काही एक्झाम्पल बघूयात, परंतु तत्पूर्वी बघा हे 3 गुणधर्म बघितले. पहिला गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणजे पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. आणि त्याच्यात समान उंची जर असेल दोन त्रिकोणांची तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पायांच्या प्रमाणात असतं. म्हणजे उंची समान असेल तर क्षेत्रफळांचे गुणोत्तर पाया भागिले पाया येतं, आणि पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येतं. आणि पाया आणि उंची दोन्ही समान असेल, एखाद्या त्रिकोणाचा पाया पण समान आहे उंची पण समान आहे, तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक येतं. जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही समान आहे तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर एकास एक येतं. बघा हा गुणधर्म मी तुम्हाला जरा नीट व्यवस्थित समजून सांगतो. बघा आता समजा माझ्याकडे दोन, या ठिकाणी ही एक रेषा आहे, ही एक आहे आणि दुसरी आहे, ही एल आहे रेषा आणि ही एम आहे, आणि रेषा एल आणि एम या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहे. आता याच्यामध्ये मी एक त्रिकोण काढतो, या त्रिकोणाला आपण नाव देऊ एबीसी, ए बी आणि सी. ओके, आणि दुसरा जो त्रिकोण आहे आपण डीबीसी नाव देऊ, डी बी आणि सी. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं, समजा एबीसी ची बाबा आपल्याकडे उंची ही आहे एडी आणि याची ही उंची आहे एएम म्हणू आणि इथं डीएम म्हणू. आता हे दोन त्रिकोण आहे, याच्यामध्ये बघा हा त्रिकोण जो आहे पोपटी रंगाचा, हा एबीसी त्रिकोण, ठीक आहे, आपण म्हणू एबीसी हा पोपटी रंगाचा. ओके, हा बाबा पोपटी रंगाचा पोपट एबीसी त्रिकोण. ओके, ज्याची उंची आपल्याकडे ही दिसते, त्याची उंची आपल्याला दिसते एएम. ओके, दुसरा जो त्रिकोण आहे, दुसऱ्या त्रिकोणाला आपण त्याला लाल रंग देऊ. बघा लाल रंगाचा हा त्रिकोण. ओके, लाल रंगाच्या या त्रिकोणाचा जर विचार केला तर त्याची उंची आहे डीएम. आता मला एक सांगा, हे जे दोन त्रिकोण आहे, दोन्ही त्रिकोण कशामध्ये येतात, ह्या समांतर रेषांमध्ये येतात. आता एक गुणधर्म समांतर रेषांचा सांगतो. जे दोन त्रिकोण समांतर रेषांमध्ये येतात, समांतर रेषांमध्ये येतात, त्या दोन त्रिकोणांचा जर विचार केला तर त्या दोन त्रिकोणांची उंची समान असते. म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे. म्हणजे एएम आणि इथं डीएमच्या ऐवजी डीएन असेल, एएम आणि डीएन ही दोन्ही उंची सारखीच असणार आहे. उंची नेहमी समान असते समांतर रेषांमध्ये येणाऱ्या त्रिकोणाची. आता या दोन त्रिकोणांचा पाया विचारात घ्या. एबीसीचा पाया काय, बीसी आहे, एबीसीचा पाया बीसी आहे, आणि डीबीसीचा पाया पण बीसी, म्हणजे दोघांचा पाया पण समान आहे. आता बघा दोघांची उंची पण समान आणि पाया पण समान आहे, म्हणजे उंची पाया दोन्ही कट होणार. जर दोन त्रिकोणांचा पाया आणि उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी, तर ते गुणोत्तर येतं एकास एक. किंवा असं सुद्धा लिहू शकता, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी इज टू एरिया ऑफ त्रिकोण डीबीसी बरोबर एकास एक. याचाच अर्थ एरिया ऑफ त्रिकोण एबीसी बरोबर एरिया ऑफ डीबीसी, म्हणजे दोन्ही त्रिकोणांची क्षेत्रफळ सारखी असतात, एकरूप असतात, म्हणजेच त्यांचं गुणोत्तर एकास एक येतं. 4 गुणधर्म लक्षात घ्या. भावड्या अर्धा तास घालवला मी गुणधर्म सांगायला, अर्धा तास. अजून मी समरूपता हे प्रकरण जे आहे त्याच्यातला सराव संच चालूच केला नाही, कारण मला नुसतं आपला टाइमपास काहीतरी चुना लावायचं काम आपल्याला करायचं नाही. 199 रुपये घेऊन सुद्धा मी तुम्हाला कमी किमतीमध्ये सुद्धा तुम्हाला गणितात मास्टर करणार आहे. त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. तुम्ही आता 56 पोरं आहेत, अजून 56 जमा होतील एका महिन्याभरामध्ये. तुमचे काही मित्र असेल ना, मित्र, त्यांना पण सांगा, त्यांचं पण भलं करा. तुमच्या मित्रांना सांगा, अरे मित्रांनो आपला क्लास आहे, झाला लावा क्लास, ऑनलाईन क्लास, 199 रुपये, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. मित्रांना सांगा, त्यांचं पण भलं होऊ द्या. फक्त तुमचं एकट्याच भलं झालं असं नाही, सगळ्यांचं होऊ द्या भलं.
आता याच्यानंतर बघा, आपण 4 गुणधर्म मी तुम्हाला सांगितले. पहिला गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. दुसरा गुणधर्म, उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. तिसरा गुणधर्म, पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. आणि चौथा गुणधर्म, पाया उंची दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे एकास एक येतं, म्हणजेच क्षेत्रफळ सारखे असतं. आता गणित बघूया. गणितामध्ये बघा, पहिला मुद्दा, पहिला प्रश्न बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आणि उंची 5 आहे. बावडे एक त्रिकोण है, चला एक मच्छर आदमी को XYZ बना देता है. बरोबर. बघा, एका त्रिकोणाचा पाया आणि उंची दिले आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया आणि उंची 10 आणि 6 आहे. दुसऱ्या त्रिकोणाचा पण पाया आणि उंची दिले. बघा, एका त्रिकोणाचा पाया 9, उंची 5. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया 10, उंची 6. म्हणजे दोन्ही त्रिकोणांचा पाया आणि उंची दोन्ही दिलेले आहेत आणि यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे. भावड्या, पाया आणि उंची दोन्ही आहे म्हणजे क्षेत्रफळांचा गुणधर्म पहिला नियम, पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग इथं लिहायचं की बाबा, लहान एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, त्याच्यानंतर पाया म्हणजे बेस B1 आणि उंची म्हणजे H1 मानू. ओके, झालं. एका त्रिकोणाचा पाया, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ A1, पाया B1 आणि उंची H1 मानू. त्याचप्रमाणे दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ जे आहे, दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्याला आपण म्हणू A2, पाया B2 आणि उंची H2 मानू. ओके, H2 मानू. झालं. आता बघा, एका त्रिकोणाचं क्षेत्रफळ A1, पाया B1, उंची H1. आता बघा, एका त्रिकोणाचा पाया 9 आहे म्हणजे B1 बरोबर 9. त्याची उंची आपल्याकडे किती? 5 आहे म्हणजे H1 बरोबर 5. झालं. आता दुसऱ्या त्रिकोणाचा पाया म्हणजे बिट्टू बरोबर 10 आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची म्हणजे H2 किती बाबा? तुमच्याकडे आली 6. झालं. आता मला काय करायचं? यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे A1 भागिले A2. आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय असतं? पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. A1 चा पाया आणि उंची काय? B1 H1. B1 गुणिले H1 म्हणजे A1 चा बाबा पाया गुणिले उंची लिहायचंय. A1 चा पाया B1, उंची H1. A2 चा पाया गुणिले उंची काय बाबा? B2 गुणिले H2. इथं लिहा, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. दोन त्रिकोणांच्या गुणधर्म लिहिता आलं पाहिजे. क्षेत्रफळांचे गुणोत्तर, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे नका लिहू, क्षेत्रफळांचे गुणोत्तर. ओके, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. झालं. आता B1 गुणिले H1, B1 9, H1 5. 9 गुणिले 5 भागिले B2 गुणिले H2, 10 गुणिले 6. इथं लिहायचं 10 गुणिले 6. 9 5 45, 10 सक 60. 45 आणि 60 15च्या पाड्यात येतात बघा. 15 त्रिक 45, 15 चोक 60. उत्तर आलं 3/4. बघा, 3/4. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. हा प्रश्न आपला सेव्ह राहणार आहे. आपल्या ही जी काही व्हिडिओ आहे, ही आपली जी चर्चा आहे आजची, ती आपल्या वेबसाईटवरती सेव्ह राहणार आहे मित्रांनो. त्याच्यामुळे हे तुम्ही नंतर सुद्धा बघू शकताय, नंतर सुद्धा तुम्हाला बघता येईल, सेव्ह राहणार आहे. ठीक आहे. चला, आता आपण पुढे बघा. यस, एका दिवसामध्ये मित्रांनो काय माहितीये का, एका दिवसामध्ये 2-3 लेक्चर पण आपल्याला घेता येतात. पण कसं मी एकटाच आहे ना, त्याच्यामुळे बघू, आपण दुसरे चांगले टीचर शोधण्याचा प्रयत्न करतोय. जोपर्यंत मला चांगले टीचर भेटत नाही तोपर्यंत. पण तुमचा सगळा सिलेबस कव्हर होईल. आपण काय करू, एकदा ह्या महिन्यामध्ये फक्त जरा आरामात विषय घेऊ आणि एकदा आपला जुलै महिना चालू झाला की त्याच्यामध्ये मग आपण शनिवार रविवार आपले जास्त वेळ घेऊ. म्हणजे एका दिवसामध्ये 2-3 लेक्चर, शनिवारी बाबा एक सकाळी एक दुपारी, किंवा एका दिवसामध्ये लागोपाठ 2 लेक्चर वगैरे असं काहीतरी करू आपण. पण काळजी करू नका, आपण घेऊ लेक्चर. पण तुमचा कव्हर होईल सिलेबस लवकर, असंच मी बघणार आहे, काय काळजी करायची नाही. बघा, सुट्ट्यांमध्ये पण आपले लेक्चर्स असतील. आता इथे बघा, इथे जर आपण बघितलं दिलेल्या आकृतीमध्ये, आता ह्या आकृतीमध्ये बघा, एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिले एरिया ऑफ त्रिकोण ADB मला काढायचंय. ABC भागिले ADB. ABC कुठे आहे बघा, हा वरचा त्रिकोण ABC पांढऱ्या रंगाचा झाला. हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण ABC आणि खाली जो त्रिकोण ज्याला रंग नाही दिला तो ADB.
ओके. आता या दोघांमध्ये काय समान आहे ते चेक करायचं बाबा. पाया समान आहे का उंची? वरच्या त्रिकोणाचा पाया काय आहे? एबी. पाया एबी आहे आणि वरच्या त्रिकोणाची उंची काय? बीसी. उंची बीसी आहे. खालच्या त्रिकोणाचा पाया पण एबी. खालचा त्रिकोण उलटा लटकवलाय, त्याचा पाया एबी आणि उंची काय? एडी. मग दोघांची उंची वेगवेगळी आहे आणि जी बीसी जी उंची दिली ती 4 आणि ही उंची दिली 8. मला सांगा दोन त्रिकोणांमध्ये काय समान आहे? पाया समान आहे का उंची समान आहे? काय समान आहे? दोन त्रिकोणांमध्ये एबी हा पाया समान आहे भावड्या. आणि जर दोन त्रिकोणांचा पाया समान असेल तर त्यांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर उंचीच्या प्रमाणात येतं, म्हणजे उंची भागिले उंची येतं. मी बोललो पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची येतं. मग मला सांगा एबीसी ची उंची काय? वरच्या त्रिकोणाची उंची आहे बीसी आणि खालचा जो त्रिकोण आहे त्याची उंची आहे एडी. बीसी भागिले एडी. इथे याचं समान उंची, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, समान पायांचे त्रिकोण, दोन त्रिकोणांचा पाया समान आहे. आता बीसी काय आहे? 4 आणि भागिले एडी किती? 8. 4 1 4, 4 2 8, 1/2 उत्तर आलं. भावड्या काय जास्त काम नाहीये, जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही, जास्त एव्हरेस्ट जाऊन झेंडा नाही लावायचा. फक्त काय बाबा पाया समान आहे, क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची, विषय संपला. चला पुढचं गणित हे जरा बघून घ्या तुम्ही. व्हिडिओला पॉज करून नंतर तुम्ही हे सगळं लिहून घेऊ शकता, काळजी नाही करायची. हे आपल्या लाईव्ह लेक्चरच्या याच्यात तुम्ही गेलात, लाईव्ह लेक्चरच्या फोल्डरमध्ये, तर तुम्हाला या व्हिडिओज ज्या आहेत त्या तुम्हाला जुन्या आपल्या बघता येतील. चला पुढे पुढे बघा. पुढचा प्रश्न जर आपण बघितला, या प्रश्नांमध्ये बघा काय विषय. इथं जर तुम्ही बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे ना मित्रांनो 2-3 वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला देता येईल. बघा मी एक पद्धत सांगतो. इथं मला बघा हा एक त्रिकोण आहे बघा, हा एक त्रिकोण आर क्यू आणि पी, पी क्यू आर, हा पी क्यू आर त्रिकोण बघा. ह्या पी क्यू आर त्रिकोणाचा विचार जर तुम्ही केला तर याचे क्षेत्रफळ तुम्ही 2-3 प्रकारे लिहू शकता. या त्रिकोण पी क्यू आरचा पाया आर क्यू, उंची पी एस, बरोबर, लंब आहे. पण एखादा म्हटलं सर समजा जर मी पाया पी आर पकडला तर पाया पी आर पकडला तर उंची टी क्यू, म्हणजे एकाच त्रिकोणाचे तुम्ही पाया उंची 2 घेऊ शकताय. म्हणजे जर तुम्ही पाया आर क्यू म्हटला तर उंची पी एस येते, पाया तुम्ही पी आर म्हटला तर उंची टी क्यू येते. ओके. मग त्या अनुषंगाने आपण इथं सोडवायचा प्रयत्न करू. याच्यात काय दिलंय आपल्याला? आपल्याला आर क्यू दिलाय, आर क्यू 6 दिलाय, पी एस 6 दिलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला ही पी आर जी आहे, पी आर दिले 12, तर आपल्याला ही टी क्यू काढायची आहे. ठीक आहे. मग आपण काय करू, या एकाच त्रिकोणाचं क्षेत्रफळ 2 प्रकारे आपण लिहूयात. बघा आपण म्हटलं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर, त्रिकोण पी क्यू आर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय म्हणतं? पाया गुणिले उंची आपण असं म्हणतो, बरोबर. पाया गुणिले उंची 1/2 गुणिले, समजा पाया जर आर क्यू पकडला तर मी उंची काय पकडणार बाबा? पी एस पकडणार, उंची पकडणार पी एस, बरोबर. मग 1/2 गुणिले आर क्यू किती? 6 आहे आणि गुणिले पी एस पण किती? 6 आहे. ओके. आता 1/2 गुणिले 6 6 36. आता 36 ला 2 ने भाग लावला 18, 18 दुने 36, म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर किती आलं तुमच्याकडे? 18 आलं. 18 चौरस एकक झालं. आता म्हणजे पाया तुम्ही आर क्यू आणि असताना उंची पी एस पकडली, उंची पी एस असताना क्षेत्रफळ काढलं. या त्रिकोणाचं सूत्र एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर तुम्ही आणखी वेगळ्या प्रकारे लिहू शकता. 1/2 गुणिले, समजा जर पाया पी आर पकडला तर हा पाया पी आर पकडला तर उंची टी क्यू पकडता येईल. पाया जर पी आर पकडला तर उंची काय? क्यूटी पकडता येईल. आपल्याला क्यूटी काढायचं. ठीक. क्षेत्रफळ किती आहे त्रिकोणाचं? 18 आलंय. कसं काढायचं? 18च आलं पाहिजे, बरोबर. 1/2 गुणिले पाया पी आर, पी आर पाया पकडला तो किती? 12 आणि गुणिले आपल्याला क्यूटी काढायचे. आता बे के बे बेस सग 12, म्हणजे माझ्याकडे काय आलं? 18 बरोबर 6 गुणिले क्यूटी. आपल्याला क्यूटी काढायचे. 6 गुणिले इकडे आला भागिले 18 भागिले 6 बरोबर क्यूटी. मग माझ्याकडे क्यूटी किती येईल? क्यूटी इज इक्वल टू आपल्याकडे येईल 6 1 6, 6 3 18, क्यूटी बरोबर माझ्याकडे येईल 3. तर अशा प्रकारे तुम्ही क्यूटी काढू शकता. आणखी एक पद्धत आहे, पण मी ही एक पद्धत सांगितली. ठीक आहे. तर याला थोडंसं पॉज करून तुम्ही लिहून घ्या. त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे जे काही गुणोत्तर आहे तर तो आपण या ठिकाणी येस येस आता होईल थोड्या वेळात. आपण आता एक 10 मिनिटांमध्ये आपण 3च गणितं राहिले, तेवढी संपली की आपण क्लास किती वाजेपर्यंत मराठी जरा शुद्ध लिहा. आता इथे बघा, इथे मला काय करायचंय? एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागिले एरिया ऑफ त्रिकोण डीसीबी, बीसीडी हे गुणोत्तर काढायचे. एबीसी भागिले बीसीडी. एबीसी जो त्रिकोण आहे मित्रा, बघा हा त्रिकोण एबीसी दिसला,
या एबीसी त्रिकोणाचा पाया काय? बीसी, बरोबर, हा पाया बीसी. आणि दुसरा डीसीबी त्रिकोण आहे, डीसीबी. डीसीबीचा पाया काय? बीसी. बघा, एबीसीचा पाया, एबीसी या त्रिकोणाचा पाया आहे बीसी, बरोबर, हा पाया बीसी दिसला. बीसीचा पण पाया बीसी, म्हणजे दोघांचा पाया समान आहे. दोन त्रिकोणांचा काय? पाया समान आहे. उंचीचा जर विचार केला, एबीसीची उंची एपी आणि याची उंची इथे असेल. उंचीचा जर विचार केला तर एडी आणि बीसी दोन समांतर रेषा आहेत. एडी आणि बीसी समांतर आहे. समांतर रेषांमध्ये येणाऱ्या त्रिकोणांची उंची समान असते. म्हणजे या दोन त्रिकोणांची उंची समान आहे, कारण ते समांतर रेषांमध्ये येतात आणि पाया बीसी समान आहे. मग उंची आणि पाया दोन्ही समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर काय येतं? मगाशी मी सांगितलं, पाया आणि उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1/1 येतं. इथं लिहायचं पाया व उंची समान, उंची समान असलेले त्रिकोण, समान असलेले त्रिकोण, असलेले त्रिकोण, पाया व उंची समान असलेले त्रिकोण. झालं. आता याच्यामध्ये आपण काय करू शकतो? असंही लिहू शकतो, एरिया ऑफ त्रिकोण एबीसी इज टू एरिया ऑफ त्रिकोण बीडीसी, बीडीसी बी किंवा बीसीडी, बीसीडी बरोबर 1:1, असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहिता येऊ शकतो. तर अशा पद्धतीने पाया उंची समान आहे तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर 1:1. 4 गुणधर्म समजून घ्या. आता शेवटचं एक गणित आहे, ते झालं की संपला विषय. याच्यामध्ये बघा, लय मोठा विषय दिसतो पण टेन्शन घ्यायचं नाही. या आकृतीमध्ये बरेचसे त्रिकोण आहेत. बघा, पहिलं गुणोत्तर काय? पीक्यूबी आणि पीबीसी. पीक्यूबी कुठे? पीक्यूबी हा त्रिकोण दिसला बघा बरं का, पीक्यूबी, ज्याला मी आता कलर देतो, मस्त छान पैकी याचा कलर मारतो. रंग मारायला जाम आवडतो सगळ्याला, रंगवायला. आता हा जो त्रिकोण तुम्हाला दिसतोय, भाऊ त्रिकोण बघितला ना, चेक करायचं पाया आणि उंची. डॉक्टर कसं एकदा दवाखान्यात गेलं की पहिलं चेक करतो, इथं पहिले इथं छातीमध्ये चेक करतो, बाबा काय पोटा बिटाला ते लावतो स्टेथोस्कोप. नंतर जीभ चेक करतो, बाबा जीभ घ्या बाहेर करा, आ करा. नंतर डोळे चेक करतो. 3 गोष्टी तो चेक करतो. आपल्याला 2च गोष्टी चेक करायच्या, पाया आणि उंची. पाया काय? बीक्यू, उंची काय? पीक्यू. ओके, संपला विषय, याचं चेक झालं. दुसरा जो त्रिकोण आहे पीबीसी, पीबीसी हा पी, हा बी आणि हा सी दिसला, हा मोठा त्रिकोण, हिरव्या रंगाचा मोठा त्रिकोण. आता या हिरव्या रंगाच्या मोठ्या त्रिकोणाचा पाया काय? बीसी आणि उंची काय? बीक्यू. आता हा पांढऱ्या रंगाचा छोटा त्रिकोण आणि मोठा त्रिकोण दोघांमध्ये चेक करा, दोघांचा पाया चेक करा. पांढऱ्या रंगाचा पाया बीक्यू आणि या मोठ्या त्रिकोणाचा पाया बीसी. समान आहे का पाया? नाही. एकाचा बीक्यू एकाचा बीसी. उंची चेक करा. पांढऱ्या रंगाच्या त्रिकोणाची उंची पीक्यू आणि हा जो दुसरा त्रिकोण आहे पीबीसी पोपटी रंगाचा, त्याची उंची पण पीक्यू. दोघांची काय समान आहे? उंची समान आहे मित्रांनो. मग या दोन त्रिकोणांची जर उंची समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं येतं? अपोजिट, पाया भागिले पाया. मग अशी बोलतो, उंची समान तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया भागिले पाया. मग पीबीक्यूचा पाया काय? बीक्यू भागिले पीबीसीचा पाया आहे बीसी. इथं लिहायचं समान उंचीचे त्रिकोण. काय? समान उंचीचे त्रिकोण, समान उंचीचे त्रिकोण, उंचीचे त्रिकोण. झालं बाबा, यांचा विषय झाला. चला कट, तुमचा विषय झाला. दुसरा पीबीसी, परत पीबीसी. पीबीसी म्हणजे हा त्रिकोण, पोपटी रंगाचा हा पीबीसी त्रिकोण. चला, याचा रंग काय आपण बदलायचा नाही, हा पीबीसी दिसला. आता याचा पाया आणि उंची तुम्हाला दोन्ही माहिती आहे. पाया बाबा याचा बीक्यू, बीसी आणि उंची पीक्यू. आणि दुसरा जो त्रिकोण आहे तो आपल्याकडे एबीसी, म्हणजे सगळ्यात मोठा त्रिकोण. बघा, हा एबीसी त्रिकोण, एबीसी पांढऱ्या रंगाचा त्रिकोण आणि त्याची उंची आहे एडी. मला सांगा, दोघांचा पाया चेक करा. चला, पीबीसी, पीबीसीचा पाया काय? बीसी, बरोबर. बघा ना, पीबीसीचा पी इथं, बी इथं, सी इथं, पाया काय? बीसी. मोठा जो एबीसी त्रिकोण आहे त्याचा पाया काय? एबीसी. याचा पाया काय? बीसी. दोघांचा पाया बीसी आहे. मग पाया सामान्य, मग क्षेत्रफळांचं गुणोत्तर उंची भागिले उंची. मग मला सांगा, पीबीसीची उंची काय? पी पासून मोजा पीक्यू आणि एबीसी जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची आहे एडी, एडी. झालं. तिसरा मुद्दा आता परत एबीसी त्रिकोण तोच घ्या. हा बघा, एबीसी सगळ्यात मोठा त्रिकोण दिसला, एबीसी. एबीसी ज्याचा पाया बीसी आणि उंची एडी आहे. ओके. आणि दुसरा जो त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे एडीसी. एडीसी म्हणजे बघा, हा रंग दिलेला त्रिकोण. या दोन त्रिकोणाचा विचार करा. या दोघांमध्ये काय विषय? एबीसीचा पाया बीसी आणि एडीसीचा पाया डीसी. दोघांचा पाया समान नाहीये, एकाचा बीसी एकाचा डीसी. आता उंची चेक करा. एबीसी जो मोठा त्रिकोण आहे त्याची उंची एडी आहे आणि एडीसी
ची पण उंची एडी आहे, दोघांची उंची एडी ही कॉमन आहे, उंची समान, क्षेत्रफळांचा गुणोत्तर काय येणार, पाया भागिले पाया. मग एबीसीचा पाया काय, बीसी, बघा हा बीसी एबीसीचा पाया आणि एडीसीचा पाया काय, डीसी. झालं. पुढचं बघा, एडीसी त्रिकोण, एडीसी म्हणजे हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण दिसला तुम्हाला, एडीसी म्हणजे हा पांढऱ्या रंगाचा त्रिकोण, बरोबर, आत्ताच आपण बघितला. आणि दुसरा पीक्यूसी, बघा पीक्यूसी म्हणजे हा पी क्यू आणि सी, बघा हा पोपटी रंगाचा त्रिकोण दिसला, पीक्यूसी म्हणजे हा पोपटी रंगाचा त्रिकोण. दोघांमध्ये काय समान आहे, चला पहिला दोघांचा पाया चेक करा, एडीसीचा पाया डीसी आणि पीक्यूसीचा पाया क्यूसी, म्हणजे पाया समान आहे का, पाया समान नाहीये. आता उंची चेक करा, एडीसी ची उंची एडी, पीक्यूसी ची उंची पीक्यू, उंची समान आहे का, उंची पण समान नाही, पाया पण समान नाही, उंची पण समान नाही. मग पहिला गुणधर्म, दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर पाया गुणिले उंची भागिले पाया गुणिले उंची. मग मला सांगा एडीसीचा जो पाया आहे तो काय, एडीसीचा पाया डीसी आणि उंची एडी, म्हणजे लिहायचं डीसी गुणिले एडी आणि भागिले पीक्यूसीचा पाया क्यूसी गुणिले उंची पीक्यू, क्यूसी गुणिले उंची पीक्यू, कंसात लिहायचं दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर, तिथं लिहायचं दोन त्रिकोणांची उंची समान. तर अशा पद्धतीने मित्रांनो आज आपण हा सराव संच 1.1 बघितलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सराव संच 1.2 वर चर्चा करू. उद्यापासून आपलं लेक्चर 8 वाजता असणार आहे. गेले बरेच दिवस आपण 9 वाजता लेक्चर घेतलं, उद्यापासून रोज आपलं 8 वाजता लेक्चर असेल. जास्त वेळ उद्यापासून होईल, त्याच्यामुळे सिलेबस पटकन कव्हर होईल. चला मित्रांनो, बाय सर्वांना.